सकाळपासचं जे चित्र होतं, शिवसेनेनं आघाडी घेतलेली होती, भाजप त्या मानाने खूप मागे होती. आता चित्र पूर्णपणे पालटलेलं आहे. काटेकी टक्कर आता पाहायला मिळते. ही गोष्ट खरी आहे की सकाळचा जो ट्रेंड होता तो सकाळी सगळ्यांना वाटलं की सेना सेंचुरी जवळ जाईल. संजय राऊत खुद्द राऊत यांनी म्हटलेलं. आणि बीजेपी आणि सेनेमधला जो डिफरन्स होता तो खूप होता. पण ट्रेंड बदलत असतात. ईव्हीएम मशीन्समध्ये लोक ऑब्जेक्शन घेतात. कॉर्पोरेशनच्या निवडणुकीत 400-500 मतांनी हे होतं. म्हणजे तृष्णा विश्वासराव 7 मतांनी पडलेली. म्हणजे असा ह्याच्या ट्रेंड्स बदलत जातात. त्यामुळे अंदाज बदलतील. पण आता सगळ्यात गमतीचा मुद्दा ह्याच्यात असा आहे, सरकार फॉर्म करण्याचा क्लेम कोण करणार पालिकेत? कारण दोघांना जवळजवळ 35-38 मतांची कमतरता आहे दोघांकडे आता. आणि कुणाचेही जर आकडे बघितले, काँग्रेस 31 आहे, राष्ट्रवादी 9 आहे. म्हणजे बीजेपीने जर क्लेम केला तर हे चालणार आहे का त्यांना? राष्ट्रवादी काँग्रेस आणि हे की शिवसेने की दोघं एक्स्ट्रॉशनिस्ट आणि गुंज हे दोघं परत एकत्र येतील आणि डोंबिवली कल्याणचा फॉर्म्युला परत हे करतील. आता हे बघायला लागेल. शिवसेना ज्या वेळेला 90च्या पुढे गेलेली होती, एक आघाडी घेतलेली होती, त्यावेळेला एक असं हे बांधलं जात होतं की आता 100 गाठते आणि आता शिवसेना जी आहे, शिवसेनेच्या हातामध्ये पूर्णपणे आता सत्ता येऊ शकते. हे चित्र पालटलेलं आहे. राष्ट्रवादी अचानक कुठेतरी पुढे आलेली आहे आणि भाजप जी खूपच मागे होती तिने अचानक आघाडी घेतलेली आहे. तेच सांगतो की हा ट्रेंड आता बदलत राहील. पण आता जवळजवळ म्हणजे 4 वाजले तर 227 आता ह्याच्यात फार काय बदल होणार नाही. 1-2 आकड्यांनी पुढे मागे काय झालं, कदाचित बीजेपी पुढे जाईल, टाय होईल, काय असंच काहीतरी होईल. पण बीजेपीला आणि सेनेला दोघांना जर एकत्र यायचं असेल तर हे नुसतं आता मुंबईपुरती बार्गेनिंग नाही राहणार. नाशिकला बीजेपीला सेनेचा सपोर्ट लागेल, इतर ठिकाणी लागेल. त्यामुळे ठाण्यात सेनेला बीजेपीचा सपोर्ट लागेल. आता ते काहीतरी बार्टर सिस्टीम करतील की इकडे आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो, तिकडे तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या. पण एक मात्र खरं, ज्या पद्धतीने आकडे आले करून दाखवल्यापेक्षा ट्रान्सपरन्सीला जास्त मुंबईकरांनी प्रेफरन्स दिलाय असं मला वाटतं. बरोबर. चौरेकरजी, तुम्हाला काय वाटतं? कारण की ज्या पद्धतीने एक बोललं जात होतं की काही झालं तरी आता भाजपसोबत आम्ही पुढे जाणार नाही. आता भाजपच्या 2 नेत्यांच्या 2 प्रतिक्रिया आपण पाहतोय. काही वेळापूर्वी किरीट सोमय्यांनी म्हटलेलं होतं की मुंबईच्या विकास आणि पारदर्शकतेसाठी आम्हाला कुणापुढे कटोरा घेऊन जावं लागलं तरी आम्ही जाऊ. आशिष शेलार या ठिकाणी म्हणतात की शिवसेना आणि काँग्रेसची अजूनही छुपी युती आहे. कसं पाहता तुम्ही याकडे? सकाळपासून मी सकाळी पण चर्चेत होतो. सकाळपासून मी हेच सांगतोय की निष्कर्ष काढायची घाई करू नका. अजूनही निष्कर्ष काढायची घाई करू नका. कारण शेवटी राजकीय पक्षांना स्वतःचं अस्तित्व हे महत्त्वाचं असतं. सत्ता टिकवणं हे महत्त्वाचं असतं. सत्ता मिळवणं जसं महत्त्वाचं असतं तसं सत्ता पचवणं आणि सत्ता टिकवणं हे देखील महत्त्वाचं असतं. भाजपला फक्त मुंबईचा किंवा फक्त महाराष्ट्राचा विचार करायचा नाही तर संपूर्ण देशाचा विचार करायचा आहे. कारण मुंबईत जे काय होणार आहे त्याचा परिणाम उत्तर प्रदेशच्या निवडणुकीवरही होऊ शकतो. बरोबर. त्यामुळे भाजप कुठलंही पाऊल घाईघाईने टाकणार नाही. आपण उल्लेख केला की किरीट सोमय्या यांनी त्याबद्दल संकेत दिलेले आहेत. तसेच संकेत मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत, रावसाहेब दानवे यांनी दिलेले आहेत. आणि शिवसेनेने अद्यापही या क्षणापर्यंत राज्य शासन किंवा केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचं कुठलेही पाऊल उचललेलं नाही. त्यामुळे अशी अपेक्षा करायला हरकत नाही. आणि एकूण जर जनमताचा कौल बघितला तर सत्ता या 2 पक्षांकडेच राहावी असा कौल जनमताने देखील दिलेला आहे. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुंबईच्या बाबतीत तरी पूर्णपणे निष्प्रभ ठरलेले आहेत. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र राहतील. पारदर्शीपणाचा मुद्दा आहे. शिवसेनेने जर सांगितलं की पारदर्शीपणाचा मुद्दा आम्हाला मान्य आहे किंवा आमचा कारभार पारदर्शीपणाचा राहील किंवा भाजपने काही अट घातली आणि ती शिवसेने मान्य केली किंवा उलट झालं तर दोन्ही पक्ष एकत्र येतील तर मुंबईला स्थिर प्रशासन मिळू शकेल. मात्र राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्हीचा विचार करता शिवसेना कुठलंही पाऊल घाईघाईने उचलेल, आततायी पाऊल उचलेल अशी शक्यता मला वाटत नाही. शिवसेनेनं जो आता स्टँड घेतलेला आहे त्याच्यावर जर शिवसेना आता जर फर्म राहिली तर कुठेतरी लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये एक विश्वास कायम राहू शकतो असं वाटतं. भूमिका घेतली शिवसेनेने? काय घेतली भूमिका की भाजपसोबत आम्ही जाणार नाही, याच्या पुढच्या सगळ्या निवडणुका आम्ही हे मुंबई पुरतं झालं. उर्वरित महाराष्ट्र आहे, नंतर राज्य शासन आहे, केंद्र सरकार आहे, त्याबाबतही भूमिका घ्यायला लागेल ना. त्यांना जी भूमिका घ्यायची ती तर्कसंगत भूमिका घ्यायला लागेल. केवळ मुंबईपुरती भूमिका घेऊन चालणार नाही की आम्ही मुंबईत एकमेकाला विरोध करू आणि ठाण्यात एकत्र राहू किंवा पुण्यात एकत्र राहू, असं चालणार नाही ना. त्यांना विचारांती निर्णय घ्यायला लागेल. आणि मला अशी आशा आहे की 1985 पासूनची जी युती आहे ती युती यानंतरही कायम राहील. कारण शिवसेनेला जे जनमताचा कौल मिळाला आहे तो मुंबईवरचा मराठी ठसा कायम राहावा याच्यासाठी मिळालेला आहे. भाजपला जो पाठिंबा मिळाला आहे तो जनाधार जो मिळालेला आहे तो पारदर्शी कारभारासाठी मिळालेला आहे. या दोन्ही गोष्टी एकत्र जायला काहीही अडचण नाही.
त्यामुळे दोन्ही पक्ष घाईघाईने काही निर्णय घेतील अशी शक्यता मला आता तरी वाटत नाही. बरोबर. निलेश खरे सर आहेत. सर, आता पुन्हा एकदा आपल्याला असं ऐकायला मिळेल की मराठी माणसांसाठी, मराठी लोकांसाठी आम्ही एकत्र येतोय, अशी घोषणा आपल्याला कारण ऐकायला काय मिळू पर्याय शकते. नाही आहेत. ज्या स्वरूपाची परिस्थिती आहे, प्रत्येक राजकीय म्हणजे शिवसेनेलाही सत्तेत यायचं असेल तर मदत घ्यावीच लागेल, अगदी भाजपलाही सत्तेत यायचं असेल तर मदत घ्यावीच लागेल. पण या ठिकाणी जर आकड्यांवर नजर टाकली तर आता 82 आणि 84 असा आकडा आहे. 82 जागांवर भाजप विजयी झालाय, 84 जागांवर सेना विजयी झालाय. सेनेनं 227 जागांवर उमेदवार उभे केले होते आणि 227 जागांपैकी 84 उमेदवार निवडून आलेले आहेत. तर 200 जागा लढवल्या भाजपनं आणि त्यात 82 उमेदवार निवडून आलेले आहेत. आणि त्यामुळे कमी जागांमध्ये जास्त उमेदवार निवडून आणण्याची जी कला आहे ती भाजपला या ठिकाणी अवगत झालेली आहे. आणि इतकंच नाही, 27 जागा त्यांनी मित्रपक्षांसाठी सोडल्या होत्या. त्या 27 मित्रपक्षांसाठी सोडलेल्या जागांमधून 4 हे इतरमध्ये निवडून आलेले आहेत RPIचे. जर त्यांना भाजपबरोबर आपण जोडलं तर 86 इतका आकडा होतो एकट्या भाजप आणि मित्रपक्षांचा. आणि या माध्यमातून भाजप थेटपणे मुंबईच्या महापौर पदावर दावा करू शकतं. म्हणजे सेनेपेक्षाही भाजप आणि मित्रपक्ष हा जो गट आहे हा सर्वात मोठा अधिकृतपणे, ज्यांनी अधिकृतपणे युती करून, महायुती करून निवडणूक लढवली अशा भाजप आणि मित्रपक्षांचा आकडा हा 86वर जाताना दिसतोय. शिवसेना इथे अधिकृतपणे फक्त 84वर आहे. आणि त्यामुळे भाजप एक नंबरचा पक्ष किंवा मित्रपक्षांसकट एक नंबरचा पक्ष अशा स्वरूपाचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. काहीच वेळामध्ये हे अधिकृत आकडे जे आहेत ते स्पष्ट होतील. कारण इतरांमध्ये जे भाजपचे मित्रपक्ष आहेत ते आत्ता 4 आपल्याला कळत आहेत, ते चित्र अजून स्पष्ट व्हायचं आहे. आणि याच इतरांमध्ये सेनेचे जे बंडखोर आहेत ते किती असतील, कोण सेनेबरोबर येणार, त्यावर चित्र स्पष्ट होईल की सेनेचा आकडा किती जाईल. मात्र जर पहिली नजर टाकली तर BMC भाजप आत्ता अधिकृतपणे 86 या आकड्यावर आली आहे. आणि त्यातून भाजप आता महापौर पदासाठी दावा करणार हे स्पष्ट आहे. आणि त्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा करण्याचा अधिकारही अधिकृतपणे भाजपकडे जातो. त्यामुळे भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार आणि त्यातून भाजप हा या स्वरूपात सत्तेत येतोय असं चित्र आहे. काहीच वेळात आता साहजिक आहे, चित्र स्पष्ट झालेलं आहे जवळपास. आणि भाजपनं जी मुसंडी मारायची होती मुंबईत ती अखेरच्या क्षणाला का असोना ती मारलेली. आणि त्यामुळे काहीच वेळामध्ये स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्यांच्या चेहऱ्यावर, ज्यांच्या नेतृत्वात भाजपनं ही निवडणूक लढवली, ते काहीच वेळामध्ये दादरला वसंत स्मृतीमध्ये येतील भाजपच्या कार्यालयामध्ये आणि तिथून ते पत्रकार परिषद करताना आपल्याला पाहायला ज्यावेळेला मिळेल. देवेंद्र फडणवीस आपल्या न्यूजरूम मध्ये आलेले होते त्यावेळेला सुद्धा जो तुम्ही पहिला प्रश्न विचारलेला होता, तर त्यावेळेला सुद्धा ते म्हणाले होते माझ्या चेहऱ्यावर कुठलं टेन्शन दिसतंय का. अगदी म्हणजे टेन्शन पण आज सकाळी त्यांच्या चेहऱ्यावर निश्चितपणे टेन्शन असेल, त्यांच्याच नाही तर सगळ्याच भाजपच्या नेतृत्वाच्या. संध्याकाळपर्यंत जादू झालेली आहे, खूप वेगळ्या स्वरूपाचे आकडे समोर येताना पाहायला मिळत आहे. आणि साधारण जो एक फील होता की अगदी कट्टुकट ही लढाई आहे भाजप आणि सेनेतली, ती इतकी कट्टुकट असेल अशा स्वरूपाची मात्र कोणी अंदाज बांधले नसतील. 5-10चा फरक असेल असं बघितलं असेल. एकेका सीटनं एक नगरसेवक आपला जास्त असावा असा प्रत्येकाची इच्छा होती. पण तिथली चुरसही अद्याप संपत नाही अशा स्वरूपाचे चित्र आहे. आणि ही चुरस अखेरच्या क्षणापर्यंत राहील. कारण कोण सत्ता स्थापनेचा दावा करतं याकडे सर्वांचं लक्ष असेल. इथे भाजप निश्चितपणे मुंबईमध्ये सत्ता स्थापनेचा दावा करताना आपल्याला पाहायला मिळू शकतं. बरोबर आहे. चित्र जवळजवळ आता स्पष्ट होताना दिसतंय. गणपतीजी, तुम्हाला काय वाटतं? कारण ज्या पद्धतीने दावा भाजपकडून केला जात होता की आम्हीच नंबर 1चा पक्ष, भले मुंबई असो किंवा आणि कुठे, राज्यामध्ये सुद्धा आम्हीच नंबर 1 आहोत, कुठलाही निवडणुका असो आम्हीच नंबर 1 आहोत, हे यातून दिसून येत आहे का? सकाळी मी एक गोष्ट बोललो होतो. आपण म्हणत होतो की मनसेची मतं सेनेकडे पुन्हा वळतील. बरोबर. वळतील म्हणजे ती सेनेकडे होती असं आपण गृहीत धरलंय का? कारण पारंपरिक सेनेचे मतदार थरथर कापतील मनसेला मत देताना. 18 ते 25 या वयोगटातली मुलं जी मनसेकडे गेली ती आता परत भाजपकडे येऊन बसलेली. ती परत नाही ती, कारण त्यांना बाप दाखवणं तर श्राद्ध करी त्यांची पद्धत आहे. मी मत देतो, मला काम करून दाखव. आज झालंय नेमकं असं की या मी तेच सांगतो सकाळी की आता मराठी अस्मिता वगैरे हा मुद्दा आहे ना मुंबईत नाही ठेवू शकत तुम्ही. कारण तुमचा मेजॉरिटी क्लास जो वोटर्सचा आहे ना तो इंग्लिश मिडियममध्ये शिकतोय. ही मुलं पूर्णपणे वेगळी असतात. त्यांना मराठी अस्मिता, संयुक्त महाराष्ट्र चळवळ किंवा आम्ही एवढे एवढे हुतात्मे मावळे दिले ह्या गोष्टी नाही चालत त्या लोकांना. त्यांना मेट्रो रेल्वे हवी असते, त्यांना अधिक चांगल्या सोयी सुविधा हव्या असतात, त्यांना पाणी हवं असतं, त्यांना बेसिक गोष्टी माहिती असतात, हव्या असतात. त्यात जर का कोणी मनुष्य देतो की हा माझा शब्द आहे म्हणून, तर अशा व्यक्ती जाऊ शकतात. आता नेमकं ह्या सगळं झालंय का लक्षात घ्या. माझं एक ना या माध्यमातून, या खुर्चीवरून सर्वांना एक माझं निवेदन आहे, माझं सर्व लोकांना निवेदन आहे की हे जर का एकत्र आले ना आता या क्षणी महापालिकेत,
तर पुढे पण हे लोक असं करतील की आम्ही वेगळे लढू म्हणून सांगतील आणि ह्यांचे कार्यकर्ते एकमेकांनी डोकी फोडतील, फेसबुकवर एकमेकांनी जात काढतील, फेसबुकवर एकमेकांना वाटेल ते बोलतील, ब्लॉक करतील, अनफ्रेंड करतील, कायमची मैत्री तोडून देतील पक्षांसाठी. शेवटी काय होतं, निवडणूक आली, हे पक्ष एकत्र येतात, ती त्यांची गरज आहे. तुम्ही तुमच्या गरजाच्या मित्रमंडळींच्या मित्रही तुमची गरज आहे, त्या तुम्ही नका भागू, तर त्या तुम्ही अशा घालवू नका. एवढंच मला फक्त सांगायचं आहे. आणि शेवटी मला वाटतं की सत्ता स्थापनेचा दावा जर का भाजपने केला तर सिरियस काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून मी सकाळी म्हटलं होतं, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठं परिवर्तन होऊ शकतं. इथे विरोधी पक्षाची स्पेस शिवसेना व्यापते, कदाचित इथे इतर पक्ष संपून जातील, पण मेसेज असा नक्की गेलाय की सेनेला आपल्या बळावर मुंबई पण घेता आलेली नाही. आणि 93ला जेव्हा ते अडकले तेव्हा ते सिद्ध आलं होतं. पुढच्या निवडणुकांसाठी त्रास होऊ शकतो. पुढच्या निवडणुकांसाठी सेनेला त्रास होऊ शकतो. याचं कारण एक उदाहरण देतो मी फक्त. युती तोडण्याची गोष्ट पहिली भाजपने केली, कारण सेनेला त्यावेळेला 151 जागा हव्या होत्या, मिशन 151 त्यांचं होतं. बरोबर. आज जर का ती युती भाजपने नसती तोडली तर काय झालं असतं माहितीये, सेनेचे 100 आमदार असते मोदी लाटेतले, त्यानंतर सेनेकडे अर्ध मंत्रिमंडळ असतं, सेनेकडे उपमुख्यमंत्री पद असतं, सेनेकडे केंद्रातली अजून 2 किंवा 3 मंत्रिपद असती, मुंबई महापालिका सेनेच्या ताब्यात असती. आज कुठे आहे सेना? आज शेवटी विचार करा, सेना काय आणि भाजप काय, शेवटी काय आहे ते आहे, पण ही वाटचाल झालेली आहे. त्यामुळे या सगळ्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो फ्युचरमध्ये. आपलं पॉलिटिकल एकत्र कॅरेक्टर बदलतंय हे त्यातनं दिसतं. बरोबर. मला आता अंकुश काकडे यांच्याकडे जायचं आहे. महानगरपालिकांचा विचार करत असताना, या संदर्भात बोलत असताना आणि आता मुंबईची काटेकी टक्कर सुरू असताना राष्ट्रवादीची कुठेतरी गावाकडे तिची नाळ जुळलेली आहे, मात्र आता तिथून सुद्धा राष्ट्रवादीची रेष काहीशी पुसट होत चाललेली आहे. त्या संदर्भातच अंकुश काकडे यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे, काकडेची राष्ट्रवादीची एवढी पडझड का होताना दिसते यंदाच्या निवडणुकीमध्ये? वृषाली, मी पहिल्या सेगमेंटमध्ये सांगितलं की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही पक्षाच्या बाबतीमध्ये दोघांना अनपेक्षित असे निकाल मिळालेले आहेत. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आमचा पराभव होईल असं आम्हाला देखील वाटलं नव्हतं आणि एवढं मोठं घवघवीत यश मिळेल असं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना देखील वाटलं नव्हतं. ही वस्तुस्थिती आहे. आता विजय मिळाल्यानंतर मात्र भारतीय जनता पक्ष सांगेल नाही आमचा आत्मविश्वास होता, आम्हाला माहिती होतं वगैरे, पण तशी परिस्थिती नव्हती. मी मागाशी थोडंसं त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला की गेल्या 10 वर्षामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये आमच्या हातामध्ये सत्ता होती, परंतु ते एक हाती सत्ता नव्हती. त्यामुळे पहिल्या काही कालखंडामध्ये आम्हाला पुणे पॅटर्न करावा लागला. त्यावेळेला काही त्या मंडळींना आम्हाला बरोबर घ्यावं लागलं. त्यानंतरच्या कालखंडामध्ये आम्हाला काँग्रेस पक्षाला आमच्याबरोबर घ्यावं लागलं. परंतु पूर्ण बहुमत नसल्यामुळे महानगरपालिकेमध्ये काम करत असताना आमची अतिशय अडचणीची परिस्थिती असायची. जरी आमच्याबरोबर काही अलायन्स असले तरी शेवटी प्रत्येक पक्षाला त्यांचा राजकीय अजेंडा असतो आणि तो राबवत असताना मग जरी आपण सत्तेमध्ये असलो तरी आपल्या मित्रपक्षाला त्याचं क्रेडिट मिळू नये अशा प्रकारची स्वाभाविक भावना त्यांच्या मनामध्ये असते. तुम्हाला असं म्हणायचंय का की राष्ट्रवादीची अवस्था ही शिवसेनेसारखी होती, म्हणजे शिवसेनेसारखी आहे आता, म्हणजे सध्या युती तुटण्याच्या अगोदरपर्यंत जी स्थिती शिवसेनेची होती तशी राष्ट्रवादीची होती? नाही, तितकी म्हणणार नाही मी. आणि जरी आम्ही आणि काँग्रेस किंवा मागच्या कालखंडामध्ये पुणे पॅटर्न म्हणून आम्ही एकत्र होतो, आम्ही इतक्या खालच्या पातळीवरती त्या दोघांची जशी भांडणं चालली तशी भांडणं केली नव्हती. परंतु काही अंशी आपण म्हणतात त्याच्यामध्ये थोडंफार तथ्य नाकारता येत नाही. आणि त्यामुळे गेल्या 10 वर्षात आम्ही महानगरपालिकेमध्ये पुणे शहरात आणि पिंपरी चिंचवडमध्ये तर एक हाती सत्ता होती, त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही खूप विकासाची कामं केली. त्या ठिकाणी गेल्या 2014 सालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला आणि शिवसेनेला त्या ठिकाणी बऱ्यापैकी चांगलं यश मिळालं. पुण्यामध्ये लोकसभेला त्यांना चांगलं यश मिळालं. विधानसभेला 8ही विधानसभा मतदारसंघातून त्यांचे आमदार निवडून आले आणि त्यामुळे एक प्रकारचा जोश त्यांच्या मध्ये आला की आता आपण दिल्ली जिंकली आहे, मुंबई जिंकली आहे, आता जोपर्यंत आपण पुणे महानगरपालिका जिंकत नाही तोपर्यंत पुढे येणारी विधानसभेची किंवा लोकसभेची निवडणूक आपल्या हातामध्ये राहील की नाही अशा प्रकारची एक भीती त्यांच्या मनामध्ये होती. आणि म्हणून त्यांनी गेल्या 2-2.5 वर्षामध्ये तसं पाहिलं तर 2-2.5 वर्षामध्ये त्यांच्या खासदारांनी असतील किंवा 8ही आमदारांनी पुणे शहराच्यासाठी असं काही ठोस काही काम केलं आहे, राज्य सरकारकडनं किंवा केंद्र सरकारकडनं काही योजना आणल्यात, अशा प्रकारचं चित्र पुणे शहरामध्ये नाही. हे आपण त्या ठिकाणी वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे. तुमचे एकेकाळचे मित्रपक्ष असलेले काँग्रेसचे नेते चरणसिंग सप्रा सुद्धा आहेत आपल्यासोबत. सप्राजी, तुम्ही ऐकलेलं आहे काकडेजी यांनी काय म्हटलेलं आहे की एक हाती आमच्या हाती त्यावेळेला सत्ता नव्हती, काँग्रेस सोबत हे केलेलं होतं, जर एक हाती सत्ता असती तर चित्र वेगळं असतं. पटतंय तुम्हाला?
नाही नाही बघा 2007मध्ये आम्ही एकत्र लढले, हां वेगवेगळे लढले, तेव्हा आमची संख्या 72 झाली. 2012मध्ये आम्ही एकत्र आलो तर काँग्रेसची संख्या 52 झाली, कमी झाली. म्हणून यावेळी जी आमची स्ट्रॅटेजी कमिटी होती त्यांनी असा निर्णय घेतला की आपण बघू एक म्हणजे वेगळं जायला, आणि ह्यांनी पहिली लिस्ट जाहीर केली होती तर त्यामध्ये जास्त काही करता आला नाही. आमची जी आघाडी आहे ती करता आली नाही. पण आता जो विषय चालला आहे, मगाशी किरीट सोमय्या बोलत होते किंवा शेलार बोलत होते की काँग्रेस पक्ष हा सेनेला मदत करू इच्छिता. चुकी युती आहे असं त्यावेळेला नाही सुद्धा तसं काही शेलारांनी नाही, म्हटलेलं तसं होतं. काही नाही. ते फक्त दिशाभूल करतात आणि कदाचित त्यांना आता महापौर पद क्लेम करायचं आहे आणि त्या करण्यासाठी काहीतरी दबावतंत्र उद्धव ठाकरेवर किंवा शिवसेनेवर वापरणं, त्यामुळे हे असं सांगत आहेत ते लोक. तसं काँग्रेस पक्षात कोणी ह्या विचाराचा नाही की शिवसेनेला मदत करायची आहे. ती जातीवादी संघटना आहे, आम्ही सर्वधर्म समभावाला मानणारे लोक आहात, तर हे कधी होणारच नाही आहे. ते दबावतंत्र वापरतात सेनेवर, त्यामधला एक ते षडयंत्र त्यांचं आहे. सावरजी तुम्हाला काय वाटतं याच्यावर? नाही, हे हा जो आरोप जो आहे काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आहेत या आरोपात मला काही तथ्य दिसत नाही. राजकारणात वेगवेगळे आरोप होत असतात उगाचच बोलतात नाही किंवा असं नाही, दिशाभूल? त्याच्यात म्हणजे उद्दिष्ट काही असू शकतं, पण निवडणुका झाल्यानंतर हे सगळं विरून जातं. आता आपल्या दृष्टीने महत्त्वाचं काय आहे की एक स्थिर प्रशासन मुंबईला लाभावं आणि मुंबईची परिस्थिती सुधारावी. यासाठी आता यांच्याकडे केंद्रातही सत्ता आहे, राज्यातही सत्ता आहे आणि महापालिकेतही सत्ता आहे. तर या सत्तेचा सगळं त्यांनी योग्य वापर करावा, समन्वय करावा आणि मुंबईकरांचं आयुष्य अधिकाधिक सुसह्य करावं. आपल्याला यांच्या राजकारणाशी काही फारसं कर्तव्य नाही आहे, आपल्याला मुंबईच्या भवितव्याची कर्तव्य आहे. त्यामुळे बरोबर. तसं घडेल असं वाटतंय. सप्राजी आणि जर भाजपाला अस्थिर सत्ता या ठिकाणी करायची आहे तर त्यांना म्हणजे ज्यांना ते माफिया त्यांनी सांगितलेलं आहे, शेवटी माफियाला सोबत घ्यावं लागेल त्यांना. पण आता मोठा प्रश्न आहे, तुम्ही शिवीगाळ केलेली आहे तर तुम्ही अवकात दाखवण्याची सुद्धा भाषा अवकात केलेली. अवकात दाखवा. राजकारणात असं असतं, सप्राजींना आठवत असेल की काँग्रेस आणि एनसीपीने देखील एकमेकावर भरपूर आरोप केलेले होते निवडणुकीच्या आधी. या लेवलवर तुमच्याकडे कसं कपडे काढून टाकणं, तुमच्याकडे अनुभवी लोक जास्त आहेत, सत्ता जास्त काळ असल्यामुळे तुमच्याकडे अनुभवी लोक जास्त आहेत. पण आरोप एकमेकावर चालूच असतात, सगळ्यांचे चालू असतात. लालू प्रसाद आणि नितीश कुमार एकेकाळचे कट्टर वैरी होते, बरोबर. आता एकत्र आले. त्यामुळे राजकारणात असं म्हणजे चिरंतन काही नसतं. राजकारण हे बदलत असतं, प्रवाही असतं. कुठलेही दोन पक्ष, कुठलेही दोन नेते एकत्र येऊ शकतात राजकारणात. मला शिवडेकर यांच्याकडे जायचंय. शिवडेकरजी, जर भाजपच्या हाती सत्ता आली, भाजपनं सत्ता स्थापनेचा दावा केला, भाजप सत्तेमध्ये आली, तर केंद्रामध्ये भाजप, राज्यामध्ये भाजप, महापालिकेमध्ये भाजप, बदल घडू शकतो का? त्यांच्याकडे स्कोपच नाही राहणार ना की आम्हाला काम करायला नाही दिलं, निधी नाही दिली. केंद्रात, राज्यात आणि महापालिका जर तुमच्याकडे आहे, मग आता काय पाहिजे? कम्प्लीट कंट्रोल आहे. पण त्याच्यामुळे काम केलं जाईल असं वाटतंय का? कारण आता जे आरोप केले जात आहेत की फक्त आणि फक्त ऍडबाजी केली जाते, ट्विटरवरचं हे सरकार आहे, ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर काही अंशी टीका होताना सुद्धा दिसते की हे सरकार बोलतंय जास्त मात्र करत काही नाहीये, फक्त आम्ही केलं म्हणून ट्विटरवर फक्त ऍक्टिव्ह आहे, ट्विटर ऍक्टिव्ह राहणारं सरकार. जर हे तिन्ही गोष्टी म्हणजे केंद्र, राज्य आणि पालिका हातामध्ये आली तर खरंच भाजप काही करू शकतं का? बरेचसे प्रोजेक्ट, कोस्टल रोड, मेट्रो हे ऑलरेडी येऊ घातलेत. 2019च्या निवडणुकीपर्यंत ते पूर्ण होतील किंवा जवळजवळ पूर्ण इनकम्प्लीट म्हणजे कम्प्लीट होण्याच्या मार्गावरच असतील. दिसायला त्यामुळे तेव्हा ते म्हणतीलच की आम्ही केलंय. म्हणजे काँग्रेसच्या काळातले प्रोजेक्ट आहेत ते बोलते आम्ही एक्सपिडाईट केले असतील. त्याच्यामुळे आणि जनता आहे ऑडिट करायला आणि त्यांना करावं लागेल जर एकटं असेल तर. कारण म्हणजे या मुद्द्यावर त्यांना पुढची निवडणूक सोपी जाऊ शकते. त्याचं कारण असं आहे की जर का केंद्रात जर का भाजप, त्यानंतर राज्यात भाजप आणि इथे महापालिकेत पण भाजप, तर राज्य आणि महापालिकेची एक सगळ्यात गोष्ट मोठी अशी असते की MMRD आहे मधल्यामध्ये, जी MMRD आणि महापालिकेची बरीचशी काही फंक्शन्स आहेत ना, ती एकमेकांशी अशी मिळती जुळती आहेत. क्लिअरन्सला फार बरं होऊ शकतं. कारण समजा ते मेट्रो रेल्वेसाठी भूसंपादन करायचं आहे, ते जर महापालिकेत जर का भाजप असेल तर अडवणूक होणार नाही. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. त्याचबरोबरीने आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की आपलं आयुष्यमान जे आहे स्टँडर्ड ऑफ लाईफ, तो उंचावायचं का सगळ्यात मोठं काम महापालिकेचं असतं. मग ते आपली हेल्थ असते, आपल्याला मेडिकल फॅसिलिटीज असतात, आपली ट्रान्सपोर्ट सिस्टम असते, हे सगळं. त्यात जर का भाजपने सांगितलं की आम्ही हे करतोय आणि हे त्याच्यामुळे जमिनी लेवलला फरक कळतोय. मोदींनी उद्या अगदी पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईक केला, तुमच्या माझ्या आयुष्यात काही फरक पडत नसतो.
मोदींनी उद्या अगदी विजय मल्ल्यांना धरून आणला इकडे, तुमच्या माझ्या आयुष्यात काही फरक पडत नसतो. परंतु जर का मोदींच्या राज्यामध्ये मोदींनी सांगितलं की मी तुम्हाला मेट्रो रेल्वे दिली म्हणून, तर मात्र तुमच्या आमच्या आयुष्यात फरक पडत असतो. त्यामुळे डोळ्याला दिसणारी जी कामं जी ऍक्च्युअल महापालिका करते ती जर का भाजप करू शकला आणि जर का त्यांनी सांगितलं की हे आम्ही करून दाखवलं, तर खरंच आपल्या आयुष्यात काहीतरी बदल झाला. म्हणून लोकांचा कदाचित मोदींवरचा विश्वास होईल. ह्याच्या पुढे मला जाऊन सांगायचं असं आहे, 10 पैकी 8 महानगरपालिका व्यवस्थित, एक महानगरपालिका सत्ता स्थापनेची म्हणजे फक्त ठाणे महानगरपालिका गेली आणि त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेब असं बोलले होते की 10 पैकी 4 महानगरपालिकांकडे आम्ही तो लक्ष देत नाही आहोत. आणि ते थोडे दुखावले होते ठाणेकर त्याच्यामुळे, कारण ते ठाणा महानगरपालिका होती. पण 10 पैकी 9 महानगरपालिकाच भाजपचा झेंडा फडकतो जर का असं असेल, तर आपण एक विचार करूया की देवेंद्र फडणवीसांची पर्सनल सीट किती मजबूत झाली असेल, खुर्ची किती मजबूत झाली असेल. म्हणजे 2019 साली आणि 24 साली पुढे फडणवीस अजून दिल्लीच्या पायऱ्या चढतील की काय, कदाचित 7 रेसकोर्सला फडणवीस जातात की अशी. पण कारण शेवटी नाही, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते, त्यांच्यापेक्षा सिनियर आहेत ना, वसुंधरा राजे आहेत, त्यांच्यापेक्षा सिनियर रमण सिंग आहेत किंवा शिवराज सिंग चव्हाण पण आहेत. पण महाराष्ट्र नंबर 1 स्टेट आहे. नंबर 1 स्टेटचा जर का मुख्यमंत्री आणि जर का असा जर का नाही म्हटलं तर एक ऍडव्हर्टायझिंगची जर का एक नॅक आहे मोदींच्या विरोधकांच्या बाहेर डंका पेटायची, तर ठीक आहे, होऊ शकतं, एखादं कॅन्डिडेट मिळू शकतो आपल्याला 24 साली. एकूण जर पाहिलं तर महानगरपालिकांमध्ये मूळ मुद्दे आणि मूळ प्रश्न काय असतात, तर रस्ते, पाणी आणि ड्रेनेज सिस्टीम ही जर सुधारली गेली नाही तर मग तुम्ही काय केलं, असा प्रश्न जो आहे तो जनतेला विचारण्यासाठी राहतो. मात्र आता जर स्थिती आपण पाहिली तर जर थोडासा आढावा घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला होता, त्यावेळेला लोकांचं म्हणणं हे होतं की जे नगरसेवक असतात, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा आमच्या पुढे हात जोडून उभं राहतात, मत द्या म्हणून मतांचा जोगवा मागतात, मात्र 5 वर्ष गायब असतात. भाजपनं जर काही अशी परिस्थिती भाजपनं जर हे केलं, भाजपच्या नगरसेवकांनी जर हे केलं, तर पुढच्या वेळेला निवडणुका तर त्यांना अवघड जातीलच. मात्र पुढच्या वेळेला डीड यू नो म्हणण्यासाठी शिवसेनेकडे काय मुद्दे असू शकतात. आणि दुसरा एक महत्त्वाचा असा प्रश्न या ठिकाणी वाटतो की मनसेसाठी आता जर आपण म्हणतोय की मनसेसाठी ही अस्तित्वाची लढाई होती, मनसे ही थोडीशी मागेच राहिलेली आहे. पुढच्या निवडणुका तर त्यांना अवघड जातीलच, पुढचं चित्र अवघड असेलच, मात्र तोपर्यंत हे पक्ष तरी अस्तित्वात राहतील. ती डीडीयू नोची खरी टॅगलाईन चांगली होती. ह्याचं कारण डीडीयू नो मध्ये कोण होतं माहितीये, जे मराठी नाही आहेत ते होते. मेन प्रॉब्लेम असा आहे माहितीये, म्हणजे मी यांची माफी मागून सांगतो, पण आज जर का एखादा पांढऱ्या ड्रेसमधला मनुष्य पूर्ण दाढी वाढवून भगवा टिळा लावून लोकांच्या समोर मला आई भवानीच्या नावाने मत द्या म्हणून सांगायला गेला, ठाण्यासारख्या किंवा दोस्ती अँब्रोझिया जे वडाळ्याचं फार मोठं एखादं संकुल आहे आणि त्यात राहणारा माणूस जर का महिना 10-12 कमवणारा असेल आणि जर का त्याच्यापासून अशा अवतारातला माणूस गेला की मला मत द्या महाराष्ट्राच्या नावावर, तर त्या माणसावर किती प्रभाव पडेल त्या येणाऱ्या व्यक्तीचा. तर ती व्यक्ती कोणत्या पक्षाची आहे सांगायची मी गरज नाही, पण अशा व्यक्तीचा त्याच्यावर किती प्रभाव पडेल, कॉस्मोपॉलिटन लोकांवर अशा लोकांचा किती प्रभाव पडेल, त्या दृष्टिकोनातून डीडीयू नो ही खरीच चांगली स्टेप होती. पण ती दबावामुळे मागे घ्यावी लागली. याचं कारण सगळ्यात शेवटी असं होतंय की जी तुमची स्ट्रेंथ म्हणून तुम्ही सांगत होतात ना, ती नाही आता राहिली. कुठेतरी तुम्हाला सर्वसमावेशक व्हावं लागणार आहे आणि ते तुम्ही बरे दिवस देऊ शकता. प्रॉब्लेम लोकांचा काय आहे माहितीये, नगरसेवक काय करतो माहित नाही. तुम्ही नगरसेवकाला फोन करून सांगू शकता एरियात कुत्रे भरपूर आहेत, माझ्या येऊन त्या कुत्र्यांचा बंदोबस्त कर, रात्री चावतात, पिक्चरला जाता येत नाही रात्री, तुमच्या माझ्या एरियामध्ये डास भरपूर आहेत, येऊन काय ते धूर मारून जा, मला फार प्रॉब्लेम होतोय आमच्याकडे, किंवा काहीतरी करा पण आमच्याकडे मलेरियाची साथ नाही आली पाहिजे. तुम्ही नगरसेवकाला बरंच काही सांगू शकता, पण लोकांना हे माहीत नसतं. आणि ते माहीत नसल्यामुळे, कारण माहीत का नसतं, कारण सिव्हिक्समध्ये 20 मार्काचा एक नागरिकशास्त्र चॅप्टर असतो, त्याच्यामुळे लोकांना माहित नसतं नगरसेवकाची कामं काय. नागरिकशास्त्र 5वा आणि 6वा नंबर चॅप्टर असतो तो, आणि नगरसेवक सुद्धा त्याचा फायदा घेतो. आणि मग ऍक्च्युअल जेव्हा जे निवडणुका येतात ना, तेव्हा मी हे करून दाखवलं, मी हे करेन, ह्याच्यापेक्षा सुद्धा भावनिक प्रचार मोठ्या प्रमाणात चालतो. पण आता पिढी बदलतीये. आता SSCचा सिलेबस बदललाय, CBSE मध्ये नवीन पिढी जायला लागली आहे, त्यांना नगरसेवकाची कामं माहिती झाली आहेत. त्यामुळे सर्जिकल स्ट्राईक, भारत पाकिस्तान, मी दहशतवाद्यांना फाशी देईन, हे मुद्दे महापालिकेत चालत नाही, ते लोकांना समजायला लागलंय. इतर पक्षांना कळेल त्या दिवशी फार चांगलं होईल. बरोबर. मला आता पुण्याला जायचं, अंकुश काकडे यांच्याकडे. काकडे जे काही वेळापूर्वी चित्राबाग आमच्याकडे आलेल्या होत्या आणि त्यांनी असं म्हटलेलं होतं की राष्ट्रवादीचं मूळ जे आहे ते गावागावामध्ये चांगलं आहे, आमचे सर्वच नेते जे आहे ते झपाट्यानं राज्यभर प्रचार आणि प्रसार करत होते, गावागाव पिंजून काढलेली होती, मग याचं रूपांतर मतांमध्ये का झालं नाही, राष्ट्रवादी कुठे कमी पडली? नाही, या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी म्हणजे प्रचाराच्या मध्ये आम्ही थोडंसं कमी पडलो, कारण त्याचं साधनांची कमतरता आमच्याकडे होती. नाही म्हटलं तरी निवडणुकीमध्ये एकाच वेळेला सगळ्या निवडणुका होत्या, जिल्हा परिषदेच्या, महानगरपालिकेच्या एकाच वेळेला निवडणुका असल्यामुळे आम्हाला वक्ते देखील प्रत्येक ठिकाणी आम्ही पोचू शकलो नाही. जास्तीत जास्त प्रचार हा अजितदादांनी आणि धनंजय मुंडेंनी केला. बाकीचे आमचे स्थानिक नेते, मग त्या ठिकाणी जयंत पाटील असतील, दिलीप सोपल असतील,
किंवा ठाकरेजी, धस मग हाच असतील, मुळात ते प्रश्न आहे की आपापल्या राष्ट्रवादीचे जिल्ह्यामध्ये पहिल्या त्या फळीतले ठिकाणी- नेते जे आहेत ते प्रचारामध्ये उतरलेले होते, मात्र स्थानिक नेते का उतरलेले नाहीत? काही मरगळ होती का? मरगळ आलेली झटकली नाही आणि त्याच मरगळीमध्ये होते का? स्थानिक नेते उतरले असं म्हणत नाही मी. स्थानिक नेते त्या त्या ठिकाणी, आता जयंत पाटलांना सांगली जिल्हा महत्त्वाचा होता, हसन मुश्रीफांना त्यांचा कोल्हापूर जिल्हा महत्त्वाचा होता, रामराजे निंबाळकरांना सातारा जिल्हा महत्त्वाचा होता, विजयसिंह मोहिते पाटील असतील, दिलीप सोपल असतील, त्यांना सोलापूर, म्हणजे प्रत्येकजण आपापल्या जिल्ह्यामध्ये गुंतून राहिला आणि त्याच्यामुळे प्रचाराच्या बाबतीमध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो. आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु साधनांची कमतरता असल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही. ही वस्तुस्थिती देखील आमच्या डोळ्यासमोर आहे. तुम्हाला हे मान्य पण करावं याचा लागेल की अर्थ माझा ग्रामीण जिल्हा, भागामध्ये माझा भाग राष्ट्रवादीचे- याच्यामध्येच प्रचार करण्यामध्ये नेते दंग होते, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. वस्तुस्थिती आहे, काही ठिकाणी तसं झालंय, घडलंय. नक्की मला शिवडेकर यांच्याकडे जायचंय. शिवडेकरजी, जसा त्यांनी सांगितलेलं आहे की पहिल्या फळीतले नेते जे आहेत राष्ट्रवादीचे ते प्रचारामध्ये उतरलेले होते, स्थानिक नेते त्यांच्या भागामध्ये प्रचार करत होते, मग उर्वरित भागाचं काय? कुठेतरी एकजूट नव्हती राष्ट्रवादीमध्ये म्हणून राष्ट्रवादी काहीशी मागे पडली की याच्या मागचं नेमकं कारण काय वाटतंय? अर्बन एरियामध्ये मगाशी म्हणजे थोड्या वेळ पूर्वी जी चर्चा चाललेली की अर्बन एरियामध्ये राष्ट्रवादी कधीच नव्हती. म्हणजे माझ्या माहितीमध्ये 15 वर्षात राष्ट्रवादीने कधी 227 पैकी 20 जागा कधीच जिंकल्या नव्हत्या आणि आता तर काँग्रेस आणि दोघं वेगळे लढल्यामुळे अजून मागे गेले आणि प्रचारात कमी पडले असेल. रुरल एरियामध्ये त्यांचं असेल, पण कसं आलंय की आता लोकांना कंटाळा आला या पॉलिटिक्सचा, ट्रेडिशनल डायनेस्टी पॉलिटिक्स याचा कंटाळा आलाय. त्यामुळे मुंबईसह तुम्ही जर बघितलं फ्रॅक्चर्ड मॅन्डेट आहे ना, त्यांनी उद्धव ठाकरेंना पूर्ण हे दिलंय ना बीजेपीला देवेंद्र फडणवीसला. लोक कन्फ्युज आहे आणि स्थानिक पातळीवर मला जो आवडतो उमेदवार किंवा मला जे मुद्दे पडतात त्याच्यावर आहे आणि ह्याच्यात कुठे डिमॉनिटायझेशन हे दिसत नाहीये. म्हणजे असं जर नीट ॲनालिसिस केलं तर ह्याला खूप पॅरामीटर्स आहेत. म्हणजे असं म्हणता येणार नाही की राष्ट्रवादी मागे पडली किंवा ग्रामीण भाग मुंबई, प्रत्येक एरियाचं तुम्हाला आता हे वेगळं ॲनालिसिस करायला लागेल. पूर्वी कसं महाराष्ट्रात 2-3 पक्ष असल्यामुळे चालून जायचं, काँग्रेस राष्ट्रवादीची युती आणि सेना बीजेपी, त्यामुळे ॲनालिसिस करायला फक्त 2 पक्ष असायचे अर्बन आणि. पण आता चौरंगी आणि 5 ह्याची लढत जे होते त्या तुम्हाला प्रत्येक वॉर्ड वाईज, मतदारसंघ वाईज किंवा पार्लिमेंटरी वॉर्ड वाईज तुम्हाला असेंब्ली सेक्शन वाईज ॲनालिसिस करायला लागेल. असं म्हणता येणार नाही की राष्ट्रवादी कुठे कमी पडली. बरोबर सर, एकूणच जर आपण पाहिलं जसं आता त्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक भागामध्ये एक वेगवेगळं प्रत्येक पक्षाचं एक अस्तित्व राहिलेलं आहे, मात्र आता पुढच्या निवडणुका पाहता विकास हाच एक गाभा असेल. नाही, मुख्यतः आहे ना, मुंबईमध्ये विकास हा तसा फक्त प्रचाराचा मुद्दा म्हणून एक मुद्दा आहे. यात अस्मिता, प्रादेशिकवाद हा प्रमुख मुद्दा जो आहे किंवा प्रमुख असा परिणाम करणारा घटक जो आहे तो म्हणून विचार करावा लागेल. उत्तर भारतीय मतदार हा याही वेळेला सेनेबरोबर तितका आला की नाही हा प्रश्न आहे. कारण उत्तर प्रदेशची परिस्थिती बघता, गुजराती समाजाचं मतदान बघता, जर भाजप इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढलं असेल तर निश्चितपणे उत्तर भारतीय मतं इतकंच नाही तर गुजराती मतं ही थेटपणे भाजपबरोबर राहिली, हेच याचं प्रतीक आहे. आणि म्हणूनच 82 जागांपर्यंत भाजप जी आहे ती मजल मारू शकते. आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये फक्त विकास इतक्या पुरता कोणताही मुद्दा जो आहे तो मर्यादित नसतो. तिथे आपल्या जातीचा उमेदवार आहे का, आपल्या समाजाचा उमेदवार आहे का, तो थेटपणे आपल्याला लाभान्वित करतो का, आपल्याला तो काय देतो, गटर, पाणी, इमारतीचा रंग, इमारतीच्या कंपाऊंडमध्ये असलेली टाईल्स ही तो बदलून देतो का, इथपासूनचा विचार हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होतो. आणि त्या सर्वांचा परिणाम जो आहे तो अशा स्वरूपाच्या निकालांमध्ये होत असतो. यावेळेला फक्त भाजप आणि शिवसेना हे एकमेकाच्या थेटपणे विरोधक असल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हा चर्चेतच नसलेला पक्ष झाला आणि सर्व लक्ष मग ते मतदारांचं असो किंवा माध्यमांचं असो हे मुख्यतः भाजप आणि शिवसेनेशीच मर्यादित झालं. आणि त्याचाच परिणाम म्हणून जे पक्ष चर्चेत होते तेच निकालाच्या रूपानेही समोर येताना पाहिलं. आणि सर, या पक्षांना ती संधी कॅश सुद्धा नाही करता आली. म्हणजे ज्या वेळेला शिवसेना आणि भाजपमध्ये तू मेमे सुरू होती त्यावेळेला खरं तर अपेक्षा होती की काँग्रेस आणि राष्ट्रवादी आक्रमकतेनं पुढे येईल, मात्र तसं होताना दिसलं नाही. मुळात ती स्पेसच जी विरोधी पक्षाची होती ती भाजप आणि शिवसेनेनं स्वतःच आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे विरोधकांसाठी जी राजकारणातली एक स्पेस असते ही मुळात स्पेसच सेना आणि भाजपनं संपवली आणि त्यातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं जे दयनीय रूप आपल्याला मुख्यतः पाहायला मिळतंय ते मुख्यतः या ठिकाणी निर्माण झालेलं आपण
म्हणू शकतो की त्यामुळे निर्माण झालेला आहे. बरोबर आहे. आता आपल्यासोबत पुण्याहून जोडले गेलेले आहेत ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे. मी आता तांबेजी यांच्याकडे जाते. तांबेजी, मला थोडंसं आणखीन पुढे जायचं आहे. आज महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी महत्त्वाचा दिवस आहे. निकाल जे आहेत, काटेकी टक्कर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळते. मुंबईमध्ये विशेषतः ही काटेकी टक्कर पाहायला मिळते. आता सत्ता स्थापनेचा दावा कोण करणार हे तर आहे, हा तर प्रश्न आहेच. मात्र या निवडणुकांचे निकाल उत्तर प्रदेशमधल्या होणाऱ्या या होत असलेल्या निवडणुकांवर दिसून येतील का, हा माझा प्रश्न आहे. तांबेजी. उत्तर प्रदेशातल्या निवडणुकांवरती या निवडणुकांच्या निकालांचा फारसा परिणाम होणार नाही. थोडाफार होईल. हां. विशेषतः मुंबईमधला जो काही परिणाम आहे तेवढा होईल, कारण मुंबई हे असं महत्त्वाचं शहर आहे की तिकडे या देशातल्या जवळपास प्रत्येक तालुक्यातला एक माणूस तरी मुंबई शहरात आहे. त्यामुळे मुंबई शहरामधल्या निकालाचा परिणाम हा काही प्रमाणात उत्तर प्रदेशात होऊ शकतो. बरोबर आहे. काकडेजी, तुम्ही आता याच्याकडे कशा पद्धतीने पाहता? आता राष्ट्रवादीची पुढची रणनीती नेमकी कशी असेल? नाही, आता ठीक आहे की आम्हाला अपेक्षित यश आलेले नाही आणि ते का नेमकं आलं नाही, कुठे आम्ही कमी पडलो, काय आमच्या चुका झाल्या, आम्ही चांगला कारभार केला तरी लोकांनी तो का नाकारला, या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण आणि आत्मचिंतन आम्ही पक्षश्रेष्ठी करतील, त्यावरती बैठका घेतील. आणि एक लक्षात घ्या की हा पराभव झाला म्हणून राष्ट्रवादी कुठे काही खचून जाणार नाही. आणि आपल्याला माहिती आहे आजसुद्धा भारतीय जनता पक्ष केंद्रामध्ये 2 जागांवरून 350 जागा गेल्या 15 वर्षामध्ये त्यांनी मिळवलेल्या आहेत. त्यामुळे राजकारणामध्ये यश अपयश हे होत असतं, परंतु यश आलं आणि अपयश आलं म्हणून आता काही नाही, आता आपल्या पक्षाला पुढे काही भवितव्य नाही, अशा प्रकारचा विचार मनामध्ये आम्ही कधीच आणत नाहीत. भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने पुन्हा संघटना बांधली, पुन्हा जोमाने कामाला लागले आणि यश संपादन केलं, तशाच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा उभारी घेण्याचा प्रयत्न करू. काळ कठीण आहे. येणारी 2.5 वर्षाची विधानसभेची निवडणूक आहे, लोकसभेची निवडणूक आहे आणि त्या दृष्टीने आणि विशेषतः समविचारी पक्षांना बरोबर घेऊन मतांची विभागणी होणार नाही याकडे आम्ही निश्चितच लक्ष देऊ. अर्थात हे सगळं आमचे श्रेष्ठी विचार विनिमय करतील, आत्मचिंतन करतील आणि पुन्हा उभारी घेण्याचा आम्ही प्रयत्न करू. येणारी विधानसभा आणि लोकसभा ह्या अपयश ही यशाची पायरी असं समजून आम्ही या ठिकाणी पुन्हा येणारी विधानसभा आणि लोकसभेच्यासाठी तयारीला लागू, असं तेवढं या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो. बरोबर आहे. सध्याच्या निवडणुका जर पाहिल्या आणि ज्या पद्धतीने तुम्ही विश्वास व्यक्त करताय की एकजूट हे करू आणि आत्मचिंतन करू पुढे आणि बैठकांवर बैठका घेण्याचा प्रयत्न केला जाईल, एकजूट दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल, नक्कीच अगदी वाखाणण्यासारखं आहे. काकडेजी, आता मला शिवडेकर यांच्याकडे जायचं आहे. शिवडेकरजी, आता ज्या पद्धतीने यांनी मुद्दा उपस्थित केला, एकेकाळी राष्ट्रवादी म्हणजे ही किंगमेकर समजली जात होती महाराष्ट्रामध्ये, यश खूप होतं मात्र त्यांना ते सांभाळता आलं नाही. कार्यकर्त्यांची जशी मोड बांधायला पाहिजे होती तशी त्यांना बांधता आली नाही. त्याच्यामुळेच आता निवडणुका आल्या, राष्ट्रवादी त्यावेळेस ज्या वेळेला मागे पडलेली होती, त्याच्यामुळे आता राष्ट्रवादीमधून भाजप शिवसेनेमध्ये गेलेल्यांची संख्या सुद्धा, गैरामांची संख्या सुद्धा वाढली. भाजपनं यापासून काय धडा घेण्याची, राष्ट्रवादीकडून घेण्याची खरी गरज वाटते तुम्हाला? कारण यश आलं म्हणून हुरळून जाऊ नये, कार्यकर्त्यांची मोड बांधून ठेवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. भाजपने आत्तापर्यंत जे दिलेला शब्द आहे तो पाळावा लागेल आणि जर पक्षाची वाईट गळती लागली पक्षाला तर बरेच लोक घर वापसी करू शकतात. कारण जसं यांचं आहे तसं हे उद्या जर राजकारणात कसं आहे, परमनंट काही नसतं. बरोबर. आज सगळ्यात मोठं यश म्हणजे राजकारणातलं यश ह्यांचंच मानलं जातं की जो वरती गेलं तर टिकवता येईल आणि विजय कसा पुढे न्यायचा, संघटना कशी बांधायची, की नुसत्या आकड्यांवर करत राहायचं. आणि सोशल मीडिया आणि हे जे आता त्यांनी सांगितलं मगाशी, हे फार काळ चालत नाही. थोड्या काळानंतर साधारणतः 2 वर्ष 3 वर्षाचं लोकांना कळतं की ह्याच्यात काय आपल्याला मिळतंय खरोखर, की ही नुसती एक गाजर आहे, म्हणजे जे आत्तापर्यंत जे ट्रेंड चालले तसा. त्यामुळे चिकाटी नाही सोडली पाहिजे. राजकारणात इंदिरा गांधी सुद्धा पडलेले, त्यामुळे असं काही नाही. ते सुद्धा जेव्हा काँग्रेस फुल फॉर्म होतं इमर्जन्सी नंतर, इंदिरा गांधी पडलेल्या, तेव्हा काही एवढे पक्ष नव्हते. बरोबर. पण राजकारणात हार जीत होत असते. मात्र त्यावेळेला जास्त ऑप्शन नव्हते. आज लोकांकडे ऑप्शन्स आहेत. पण ह्याचा अर्थ असा नाही आज भाजपला ज्यांनी मतदान दिले ते पुढच्या 2019ला भाजपला देतीलच किंवा 24ला देतील, ह्याचा अर्थ कदाचित देतील, संख्याबळ ह्याच्यापेक्षा चांगलं वाढेल सुद्धा, पण नॉट नेसेसरी इट विल स्टे हिअर. सगळं बदलत असतं. चॅनलचं बदललं, पूर्वी बूम होते, कॉर्डलेस बूम आले, आता लाईव्ह स्क्रीन घेऊन घ्यायला लागले. सगळं बदललं. ओबी वॅन गायब झाल्या. बरोबर. पूर्वी ओबी वॅन असायच्या रस्त्यावर. चित्र बदलत असतं. राजकारणही त्यातला एक भाग आहे. राजकारणातली चित्र बदलतील आणि ते बदलत जातील, पण नेता आणि संघटना ही बांधणी कशी होते, लोकांशी कम्युनिकेशन कसं राहतं, बरोबर, आणि
आज निवडणुकीचे रिझल्ट लागल्यानंतर सुद्धा 5 वर्ष रस्त्यावर उतरून काम करत राहायला लागेल पुढच्या निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून. तरच ते काय होऊ शकतं. म्हणजे निवडणुका आल्या 1 महिन्यापूर्वी काय जाहिरात काढलं असं होऊ शकत नाही. त्यामुळे चिकाटी जो दाखवेल ते चित्र बदलू शकतं. राजकारणामध्ये तोच टिकून राहू शकतो जो 24 तास म्हणतात ना काम करत राहतो. ती सरकारी नोकरीसारखं नसतं 9 ते 5 काम केलं आणि घरी जाऊन झोपून गेलं. तोच व्यक्ती राजकारणामध्ये सर्वात जास्त सक्रिय राहू शकतो असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. मला आता नागपूरला जायचं, त्या ठिकाणी आहेत राजकीय विश्लेषक विनोद देशमुखजी. सध्याची जर आकडेवारी पाहिली, विशेष करून मुंबईचं जर चित्र आपण पाहिलं तर शिवसेना आणि भाजपमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते. कोण कोणाची अवकात दाखवणार हे आता काही वेळाने कदाचित कोणी पीसी घेऊन सुद्धा सांगू शकतं की आम्ही आमची अवकात दाखवून दिली, आम्ही तुम्हाला तुमची अवकात दाखवून दिली.